ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या साथीदारावरती झाला हल्ला। काल रात्री गेवराई येथील एका हॉटेलवरती जेवण करण्यासाठी गेले असताना पवन करवर यांच्यावरती हल्ला झाला आहे। पवन करवर यांच्या म्हणण्यानुसार सदरील हल्ला हा मराठा नेते मनोज जरांगे यांच्या समर्थकांनी केला आहे, असा पवन करवर यांचा आरोप आहे। त्यात त्यांना कुत्र्यागत मारहाण केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे व उपचार घेतानाचे व्हिडिओही फेसबुकवरती अपलोड करण्यात आले आहे। मारहाण झालेला पवन करवर नक्की आहे तरी कोण, बघूया महासंगम न्यूज सोबत। महासंगम न्यूज खुलासा सत्य असत्याचा। पवन करवर गळ्यात सोन्याच्या चैनी, कपाळावरती भंडारा, नेते टाईप व्हाईट कपडे असा पवन करवर गेल्या काही दिवसांपासून ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांच्यासोबत त्यांचा पीए म्हणून दिसून येत आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी गेवराईमध्ये लक्ष्मण हाके एका मीटिंगला गेले होते। त्यावेळी काही मराठा आंदोलकांनी त्यांच्यावरती बोट फेकून घोषणा देऊन विरोध केल्याचे दिसून येते। त्यावेळी लक्ष्मण हाके यांच्यासोबत उभा राहिलेला तरुण म्हणजे पवन होय। तो गाडीच्या टपावरती चढून मराठा विरोधकांना दंड ठोकून आव्हान देत असतानाही दिसून आला आहे। त्यानंतर त्यांनी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर मराठा समाजावर टीका केलेले व्हिडिओही टाकले आहेत। तसेच मराठा समाजाला उद्देशूनही बऱ्याच वेळा धमकी देणारे व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत। कदाचित याच गोष्टीचा राग धरून पवन करवर याच्यावरील हल्ला झाल्याचे प्राथमिक अंदाज सर्वजण लावत आहेत। तसेच मारहाणीनंतर पवन करवर यांचे समर्थक व ओबीसी नेते हाके यांचे समर्थक सोशल मीडियावरती निषेधार्थ पोस्ट करत आहेत, तर मराठा आरक्षणाचे समर्थक सदरील हल्ला करवर याने प्रसिद्ध होण्यासाठी स्वतःच करून घेतला असले बोलत आहे। यावरून सोशल मीडियामध्ये पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा वादळाची राळ उठली आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी महासंगम न्यूज नेटवर्कला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन अपडेट्स सोबत।